गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. 10व्या अध्यायाच्या जवळजवळ शेवटापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहे. मागच्या वेळेस आपण 37व्या श्लोकापर्यंत बघितलं होतं 10व्या अध्यायाच्या. आज आपण 38वा श्लोक बघूया. आपले गुरु प्रभुपाद आपल्याला काय सांगतात ते बघू. आपण ह्या पाचही श्लोकांचे अर्थ बघून घेऊ इथे आणि नंतर मग ज्ञानेश्वरीकडे वळू. आय थिंक दॅट माइट बी सिम्पलर. सो वाय डोंट वी जस्ट डू दॅट. आय एम शेअरिंग द स्क्रीन विथ यू. आय होप यू कॅन सी इट. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. याचा अर्थ काय आहे की अमंग ऑल मीन्स ऑफ सप्रेसिंग लॉलेसनेस आय एम द पनिशमेंट. समजा कोणीतरी गुन्हा केला आणि जर त्यांना आपल्याला दंड द्यायचा असेल तर त्या पनिशमेंटला किंवा त्या दंडालाच माझं प्रगटीकरण आहे असं तू समज. अँड ऑफ दोज हू सीक व्हिक्ट्री आय एम मोरॅलिटी. ज्यांना विजय हवा असतो त्या विजयामध्ये जर नीती असली, त्या विजयामध्ये जर धर्म असला तर तो जो धर्म आहे, विजयामधला धर्म, विजयामधली नीती, ते माझं प्रगटीकरण आहे. ऑफ सिक्रेट थिंग्स आय एम सायलेन्स. ऑफ सिक्रेट थिंग्स आय एम सायलेन्स. सिक्रेट म्हणजे काय की सगळ्यात जास्त गुपित म्हणजे काय, मौन. जर आपण मौन राहिलो तर लोकांना कळणारच नाही की आपल्या मनात काय आहे. अँड ऑफ द वाईज आय एम द विस्डम. जे लोक बुद्धिमान आहेत त्यांची जी बुद्धी आहे ती मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्. Furthermore, O Arjun, I am the generating seed of all existences. There is no being, moving or non-moving, that can exist without me. I am the generating seed of all existences. सगळ्या अस्तित्वाचं जे बीज आहे ते मी आहे. अस्तित्वाचं बीज मी आहे. कारण की मी स्वतः अस्तित्वात आहे हे आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या अस्तित्वाचा उगम जो आहे तो मीच आहे. मीच जर नसलो तर काही असणारच नाही. परंतु माझ्या असण्याबद्दल तर माझ्या मनामध्ये कधीच कुठली शंका येत नाही. त्यामुळे मी आहे म्हणून हे सगळं आहे. मी आहे म्हणून हे सगळं आहे. देर इज नो बीइंग मुव्हिंग ऑर नॉन मुव्हिंग म्हणजे चर किंवा अचर, चराचर, दॅट कॅन एक्झिस्ट विदाउट मी. कारण की चर किंवा अचर ह्या दोन्ही गोष्टींचा बोध मला कुठे होतोय, माझ्या हातच होतोय ना. तर मी असल्याशिवाय चर आणि अचर ह्या दोन्हींचा बोध होणं शक्य नाही. त्यामुळे मीच सगळ्यांचं उगमस्थान आहे. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. O mighty conqueror of enemies, there is no end to my divine manifestations. माझ्या प्रगटीकरणाला किंवा माझ्या विभूतींना काही अंतच नाही आहे. What I have spoken to you is but a mere indication of my infinite opulences. माझं जे अनंत ऐश्वर्य आहे त्याची मी तुला फक्त झलक दाखवली, पूर्ण नाही दाखवलं. ओनली अन इंडिकेशन, टिप ऑफ द आइसबर्ग. यद्य यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसम्भवम्. Know that all opulent, beautiful, and glorious creations spring from but a spark of my splendor. माझ्या केवळ एका छोट्याशा ठिणगीनी हे सगळंच्या सगळं ऐश्वर्य आपोआप आणि सहज प्रकट होतं. ऐश्वर्य आणि सौंदर्य, ग्लोरियस क्रिएशन्स, ग्लोरियस क्रिएशन्स. अथवा बहुनैतेन किज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण एका कृत्स्नम् एकाशेन स्थितो जगत्. असा श्लोक आहे. बट व्हॉट नीड इज देअर अर्जुन. काय गरज आहे.
फॉर ऑल दिस डिटेल्ड नॉलेज, या सगळ्या ज्ञानाची काय गरज आहे? विथ अ सिंगल फ्रॅगमेंट ऑफ माय सेल्फ आय परवेड अँड सपोर्ट दिस एंटायर युनिव्हर्स. माझ्या छोट्याशा एका तुकड्यानी मी हा सगळा जो जगाचा पसार आहे, हा मी व्यापून पण टाकतो आणि ह्याला आधार पण देतो. तर अशा प्रकारे हा अध्याय इथे आपल्याला आज अ, भगवंतानी पूर्ण करून सांगितला. तर त्याचं आपण गीताईमधलं ट्रान्सलेशन एकदा बघू, मग पुढे जाऊ. दंड मी दमवंतांचा, विजयेच्छूस धर्म मी, गूढात मौन मी थोर, ज्ञात्यांचे ज्ञान मी असे. दंड मी दमवंतांचा. दमवंत म्हणजे द लॉ एन्फोर्सर्स, त्यांचा दंड म्हणजे पनिशमेंट. विजयेच्छूस धर्म मी, विजयाची इच्छा धरलेले जे लोक असतात त्यांचा धर्म म्हणजे मी आहे. गूढात मौन मी थोर, सिक्रेट नॉलेजमध्ये सायलेन्स इज द ग्रेटेस्ट थिंग, इजंट इट. ज्ञात्यांचे ज्ञान मी असे, जे लोक ज्ञानी लोक आहेत त्यांचं जे ज्ञान आहे, किंवा ऑफ द वाईज आय एम द विजडम. तसेची सर्व भूतांचे बीज जे तेही जाण मी, माझ्या विणनसे काही लेश मात्र चराचरी. तसेची सर्व भूतांचे बीज म्हणजे सगळ्या भूतांचं बीज, भूत म्हणजे आपण सगळे लोक, त्याचं बीज कुठे आहे? ते मीच आहे. आपल्यामधूनच मी किंवा माझा जीवभाव निर्माण झाला ना, आणि ह्या जीवभावामध्ये तुम्ही सगळे लोक इतर जीव आहात असं मला जाणवतं ना. म्हणजे काय झालं, की माझ्यातूनच ही सगळी भूतं निर्माण झाली. तेही जाण मी, माझ्या विण नसे काही लेश मात्र चराचरी, माझ्याशिवाय इथे दुसरं काहीच नाहीये. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत जगत. माझ्या दिव्य विभूतीस नसे अंत कुठेची तो, तरी विभूती विस्तार हा मी थोड्यात बोलिलो. माझ्या दिव्य विभूतींना कुठेही अंत नाही आहे, तरी विभूती विस्तार हा जो आहे, द एक्सप्लेनेशन आय हॅव टोल्ड यू इन व्हेरी शॉर्ट, हा मी थोड्यात बोललो. ठीक आहे. विभूतीयुक्त जी वस्तू लक्ष्मीवंत उदात्त वा, माझ्याची किरणातूनी निघाली जाणती असे. विभूतीयुक्त जी जी वस्तू आहे, लक्ष्मीवंत उदात्त, लक्ष्मीवंत म्हणजे ऑप्युलंट, विभूतीयुक्त कुठलीही वस्तू उदात्त वा, माझ्या जे किरणातून, माझ्या छोट्याशा एका किरणातून, म्हणजे जे स्पार्क म्हणाले ना, स्पार्क म्हणजे ठिणगी पण म्हणू शकतो आपण, किंवा स्पार्क म्हणजे आपल्याला विनोबांनी किरण सांगितलं. सूर्याचे जे अनेक असंख्य किरण असतील अनंत, त्यापैकी एका किरणातून ही सगळी वस्तू निघालेली आहे, म्हणजे हे सगळं जगत निघालेलं आहे. अथवा काय हे फार जाणूनी करशील तू, एकांशे विश्व हे सारे व्यापूनी उरलोची मी. अथवा काय हे फार जाणून करशील तू, काय करशील तू हे जाणून? माझ्या एका छोट्याशा अंशाने हे सारं विश्व व्यापून आहे आणि तरी सुद्धा मी उरलेलो आहे. जस्ट इमॅजिन हाऊ ऑप्युलंट भगवान इज. सो लेट अस सी व्हॉट किशोरजी आवर ब्रदर हॅज टू से. मुक्तछंद गीतेमध्ये, शासन साधनान माझी दंड मी, विजिगीषून माझी नीती मी, गुह्य गोष्टींमध्ये मौन मी, ज्ञानान माझी ज्ञान मी. शासन साधनान माझी दंड, of all the things that are required to establish the rule of law, punishment is me. पहा, ज्यामुळे कायदा सुव्यवस्था राखली जाऊ शकते, त्यामध्ये शिक्षा जी होते ना, दंड जो होतो तो मी आहे. विजिगीषून माझी नीती मी. विजिगीषू म्हणजे द वन हू वॉन्ट्स टू विन, द वन हू हॅज द डिझायर टू विन. विजिगीषू म्हणजे विजय याची इच्छा असलेला, विजिगीषू. त्यांच्यामध्ये कोण आहे? नीती मी, धर्म मी, गुह्य गोष्टींमध्ये मौन मी, आणि ज्ञानान माझी ज्ञान मी. हे तर आपण शिकलोय, राईट. बीज जीवांचे समस्त, ते असे मीची हे पार्थ. स्थावर वा जंगम एकही, नसे मज वाचूनी कदापि. सगळ्या जीवांचं बीज, समस्त जीवांचं बीज मी आहे.
आणि स्थावर किंवा जंगम, स्थावर म्हणजे स्टेशनरी आणि जंगम म्हणजे मूव्हेबल. सो ऑफ ऑल थिंग्स स्टेशनरी अँड मूव्हेबल, एकही माझं वाचूनी कदापिही नसे. काहीच नसू शकतं माझ्या व्यतिरिक्त. मीच आहे ते सगळं. माझ्या दिव्य विभूती जरी त्या अनंत असती, तरी सांगितल्या तुझसी हे अर्जुना उदाहरणासी. माझ्या दिव्य विभूती जरी त्या अनंत असल्या तरी सुद्धा उदाहरणात उदाहरणादाखल तुला सांगितल्यात. हे असे जाण हे पार्थ, जे जे दिसे श्रीमंत, नेत्रदीपक प्रभावयुक्त माझे तेज त्याचा स्रोत. जे जे श्रीमंत, श्रीमंत म्हणजे ज्याच्यामध्ये श्री आहे ते. श्री म्हणजे लक्ष्मी. हं? तर ज्याच्यामध्ये श्री आहे, की ज्याच्यामध्ये ऑप्युलन्स आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे. नेत्रदीपक म्हणजे डोळ्यांना जे दिपवतं, जे बघितल्यानंतर आपले डोळे एकदम चकाचौंध होतात म्हणतात ना, ते बघितल्यानंतर थोड्या वेळ आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते जर डोळे बंद केले तर. प्रभावयुक्त, इफेक्टिव्ह. माझे तेज त्याचा स्रोत. स्रोत म्हणजे स्टार्टिंग पॉइंट किंवा ओरिजिन. माझे तेज त्याचा स्रोत. परी काय लाभू यापासूनी, हे अर्जुना हे सर्व जाणुनी. परी काय लाभ यापासूनी, ह्याच्यापासून काय लाभ आहे, हे अर्जुना हे सर्व जाणुनी. काय लाभ आहे तुझा, तुवा इतुकेची जाणावे केवळ, सृष्टी मात्र माझा अंश निव्वळ. म्हणजे एवढं तू समज की ह्या सृष्टीमध्ये जे काही सगळं आहे तो माझा एक फक्त छोटासा अंश आहे. याच्यानंतर 15व्या अध्यायात पुन्हा भगवान सांगणार आहेत, ममैव वंशो जीव लोके जीवभूत सनातनः, असं सांगणार आहे. ममैव अंश जीव लोके, माझा छोटा छोटा अंश या सगळ्या जीवांमध्ये आहे. हं? तर दिस इज कॉल्ड विशिष्ट अद्वैत, की भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे. आपण भगवंताच्या आतमध्ये आहोत. भगवंत इज ऑल एनकम्पासिंग. सो जीव आणि जगत, both of these are contained in the Ishwar, and that Ishwar is Narayan. So we are all parts of Narayan, आणि the whole is Narayan. That is the understanding. That is the theory propounded. Whether we feel it that way or not, it is up to each one of us. पण हे किंवा ते किंवा आणखीन दुसरं कुठलं काही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये आतमध्येच होतात ना सगळ्या. एव्हरीथिंग हॅपन्स विदिन अस. Dvaita is happening within me. Vishishta Advaita is happening within me. Advaita is also happening within me. जोपर्यंत माझ्या मनामध्ये मी अनुभव करता आणि माझ्या अनुभवामध्ये येणारी एखादी कुठलीतरी दुसरी गोष्ट, ह्याचं द्वैत आहे ना, तोपर्यंत आपण द्वैताच्या आणि विशिष्ट अद्वैताच्या नियमांनी बांधलेलो राहायला काही हरकत नाहीये. असावं. म्हणजे मग काय होईल, की जगामध्ये आपण उच्छाद मांडणार नाही, कमीत कमी. तेवढं करायला काही हरकत नाही. परंतु अंतिम सत्य हे आपण स्वतःच आहोत, हे कळायला पाहिजे. आपण स्वतः म्हणजे नॉट द इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकिने, बट द शुद्ध चैतन्य दॅट इज मॅनिफेस्टिंग ॲज विक्रम पत्तरकिने ऑर ईच वन ऑफ यू. ते सत्य आहे. आणि तेच मी पण आहे आणि तुम्ही सगळेजण पण आहात. त्याच्यामध्ये ॲज सून ॲज वी टॉक अबाउट इट, ज्या क्षणी आपण त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतो ना, त्या क्षणी त्याची पोटेन्सी चालली जाते. ती केवळ अनुभूती आहे. शब्दांमध्ये ती व्यक्त नाही करता येऊ शकत. शब्द तुम्हाला त्या दिशेने दिशा दाखवू शकतात. दे कॅन पॉइंट यू इन दॅट डायरेक्शन, बट दे कॅनॉट रिअली मेक यू एक्सपिरियन्स दॅट. कारण की यू आर नॉट गोइंग टू गेट एनिथिंग. आपल्याला काही मिळणार नाहीये. आपल्याजवळ जे आहे तेच फक्त प्रगट होणार आहे. आणि आपल्याला हे लक्षात येणार की अरे हेच म्हणजे ते आहे. एवढंच फक्त कळायचं आपल्याला. जोपर्यंत आपण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला काही पण समजत असतो ना, तोपर्यंत आपण दुःखी होणारच आहे. अवश्य दुःखी हो. आणि ते समजल्याबरोबर असं लक्षात येईल की अरे, दुःखी कोण होतं? दुःखी मी नाही होत. मी तर सुख-दुःखाला बघणारा, सुख-दुःख येतंय आणि जातंय ह्याचा अनुभव करणार आहे. मी सुखी किंवा दुःखी नाही होऊ शकत. इफ आय जस्ट स्टेप बॅक, आपल्याला हे लक्षात येईल की आपल्यासमोर हे जे सगळं जग आहे, हे सगळं सारखं फिरतंय, फिरतंय, फिरतंय. परंतु जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की ते जग सत्य आहे, तोपर्यंत आपण फिरतोय असं आपल्याला वाटत राहणारच आहे. त्याला आपण काही नाही करू शकत.
असे दंड मी दंडणाऱ्यात तोची, जयाची ही कांक्षा जया नीती त्यांची. असे मौन मी गुह्य गोष्टीत पार्थ, तसे ज्ञान मी जाण ज्ञानी जनात. ह्याच्यामध्ये काय आहे कठीण समजण्यासारखं? सेम थिंग विच यू हॅव टॉक्ड अबाउट. किशोरजी हॅज ओनली टर्न्ड इट इंटू पोएट्री. किती सुंदर आहे बघा. समजता सजीवास ते बीज मीच, तसेची ही निर्जीव माझ्यातुनीच. नसे वस्तू ऐसी ही तिन्ही जगात, जया माझी माझी नसे वस्ती पार्थ. अशा दिव्य माझ्या विभूती अनंत, सराव्यान त्याही तरीची खचित. नसे अंत माझ्या विभूती सपार्थ, तरी वर्णिल्या त्या तुला थोडक्यात. असे जे जगी काही श्रीमंत येथ, तसे दिव्य ऐश्वर्य ज्याचेही पार्थ. जयाच्या प्रभावा नसे तोडसाच, निघाले असे जाण माझ्या तुनीच. जरी वर्णिले पार्थ ऐश्वर्य हेची, कशाला ही चिंता करावी तयाची. जरी वर्णिलं पार्थ हे ऐश्वर्य सगळं, तरी सुद्धा कशाला चिंता करावी त्याची. जरी व्यापिले मी जगी वस्तू मात्र, तरी ते असे एकची अंश मात्र. ह्या जगाला जरी सुद्धा मी व्यापलेला आहे, तरी सुद्धा ते फक्त एक छोटासा अंश आहे माझा. इट्स नॉट ऑल ऑफ मी. हे सगळं झाल्यानंतर आपण ज्ञानदेव काय म्हणतात ते बघूया. सो लेट्स गेट इन टू ज्ञानेश्वरी. आणि नलिनीताई, आपण जे म्हटलं होतं तसंच होतंय आता. आणि विल गो ओवी बाय ओवी. त्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू. आणि लकीली हे जे ट्रान्सलेशन आहे हे तेच आहे त्या पुस्तकातलं. त्यांनी फक्त इथे PDF न करता इथे त्यांनी टाईप केलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्थात ज्या काही टायपोग्राफिकल मिस्टेक्स असतील त्या आपण आपल्या लक्षात येतील. पण आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. एखाद दुसरी टायपिंग मिस्टेक असली तर असली, काय फरक पडतो. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्, मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमन करणाऱ्यांचा म्हणजे दमनाला साधनीभूत असा दंड मी आहे. आय एम द पनिशमेंट इन द लॉ अँड ऑर्डर. जयाची इच्छा करणाऱ्यांचं नीतिशास्त्र मी आहे. जयाची म्हणजे विजयाची. सर्व गुह्य वस्तूंमध्ये मौन मी आहे आणि ज्ञानी माणसांचं ज्ञान मी आहे. अगा दमित या माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी. जो मुंगियेला कोणी ब्रह्मावेरी नियमित पावे. अर्जुना, नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत सारखे सर्वांचे नियमन करते, ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असं समज. नियमन करणाऱ्यांमध्ये ज्याच्यामुळे लॉज ऑफ नेचर, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वकर्माचा दंड मिळतो, म्हणजे पूर्वकर्माचं आपल्याला फळ मिळतं, चांगलं किंवा वाईट. तर ते अनिवार्य शासन म्हणजे द नेसेसरी कंपल्सरी डिसिप्लिन, डिसिप्लिनरी ॲक्शन, हे मी आहे. पै सारासार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षु धरितया, सकळ शास्त्रा माझे यया नीतिशास्त्र ते मी. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या अशा सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. बाय द वे, विरविते किंवा असा एक शब्द मागच्या वेळेस आला होता ना, विरविते म्हणजे टू डिझॉल्व्ह असं होतं. तो कुठेतरी जो विरविते हा शब्द आला असेल तर तो म्हणजे डिझॉल्व्ह या शब्दाने आलेला आहे, म्हणजे टू ॲब्झॉर्ब किंवा टू डिझॉल्व्ह. आपल्यामध्ये समजा एखादी गोष्ट विलीन झाली, त्याला आपण तिला विरवली किंवा जिरवली, आपण म्हणतो ना पुष्कळ जिरवली, तशासारखंच आहे विरवली. ठीक आहे. आघवियाची गुढा, माझी मौन तेमी सुहाडा, म्हणून न बोलते या पुढा.
स्रष्टा ही नेण होय. स्रष्टा ही आहे की स्रष्टा ही पाहिजे. एनिवे लेट अस सी. हे अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन मी आहे, म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेव सुद्धा अज्ञानी होतो. समजा ब्रह्मदेवाला एखादी गोष्ट सांगायची नसली, समजा त्याला कोणी काही विचारलं ह्या जगाच्या उत्पत्तीचं रहस्य आणि त्याला जर सांगायचं नसेल, तर मग तो काय करेल? तो चुपचाप राहील ना. कारण की त्याला माहिती नाही असतं नाही होऊ शकत. त्याला माहिती असणारच कारण की ही इज द वन हू क्रिएटेड दिस युनिवर्स. परंतु तो असा प्रश्न विचारल्यानंतर ही विल क्लेम टू बी इग्नोरंट. आम्ही लहानपणी जेव्हा शिकायचो इंग्रजी तेव्हा त्याला म्हणायचे की आय फेन इग्नोरन्स. आय फेन इग्नोरन्स म्हणजे हे मला माहिती आहे, हे मी सांगतच नाहीये. आणि खरं तर जगामधल्या गोष्टींविषयी खूप जास्त चर्चा करण्याची गरज नाहीये. आणि समजा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, तर आपण अगदी पोलाइटली त्यांच्या चेहऱ्यात चेहरा घालून किंवा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो, की "बाबा, मला हे आत्ता खरंच करता येणं शक्य नाहीये." कारण की वेळेचा अभाव आहे, दुसरं काही असेल, एनिथिंग, एनी रिझन. परंतु ते आपल्याला माहिती नाही असं सांगता आलं पाहिजे. त्यामुळे सर्व गुह्यांमध्ये मौन मी आहे, म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेव सुद्धा अज्ञानी होतो. अगाध ज्ञानियाची ठाई, ज्ञान ते मी पाही, आता असो हे यया काही फार न देखो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान ती माझी विभूती असं समज. आता हे राहू दे. ह्या विभूतींचा काही अंत दिसत नाही. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदसेति न तदसेति विना यत्स्यान्मया भूतं चराचरं. हे अर्जुना, सर्व भूतांचं बीज ते मी आहे. स्थावर आणि जंगम अशी कुठलीही वस्तू अशी नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. नान्तोऽस्मि नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तु प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपात सांगितला आहे. पै पर्जन्याची धारा, वरी लेख करवेल धनुजा, का पृथ्वीच्या तृणांकुरा होईल ठी. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? तुमच्या समजा पाऊस पडत असला तर त्याच्यामधनं किती धारा पडतायत? कॅन यू रिअली काउंट? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचा अंकुर किती आहे ह्याचा निश्चय करता येईल काय? पै महोदधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जेविगा, तेवी माझी या विशेष रिंगा नाही मी ती. अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही, त्याचप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. ऐशियाही ऐशियाही सात पाच प्रधाना, विभूती सांगितलिया तुझ अर्जुना, तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला. माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असं जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 7-5 म्हणजे 75 आमच्या मुख्य विभूती सांगितल्या. पण ते आमचं जे थोडक्यात विभूती सांगणं ते अर्जुना आमच्या मनाला व्यर्थ वाटतं. सो एनी क्वेश्चन्स ऑन दिस सो फार? नो. ठीक आहे. येरा विभूती विस्तारासी काही, येथ सर्वता लेख नाही, म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला इथे मुळीच काही मर्यादा नाही आहे, म्हणून आम्ही सांगणार किती आणि तू ऐकणार काय? यालागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्म निज, तरी सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. याकरता आम्ही आपलं वर्म तुला आता एकदम सांगतो ते असं, की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारं जे बीज आहे ते मी आहे. याकरता आपलं वर्म म्हणजे द जिस्ट किंवा एसेन्स ते मी तुला सांगतो, की ते असं आहे. काय आहे, की प्राणीरूप अंकुराने वाढणारं जे बीज आहे, कुठल्याही प्राण्याच्या रूपाने वाढणारं जे बीज आहे ना, ते मी आहे. सो एनिथिंग एव्हरीथिंग दॅट गेट्स क्रिएटेड ॲट द रूट ऑफ इट, ॲट द सीड लेवल, आय एम देअर.
म्हणून साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. एवढ्या करता लहान मोठं अशी निवड करू नये. माझं घर तर किती छोटं आहे. कित्येक लोकांची किती मोठी असतात. मला केव्हा नवीन घरात जायला मिळेल? असा विचार येण्यापूर्वी हे लक्षात घ्या, की जितकं मोठं घर असेल ना, तितके तुम्हाला टॅक्सेस जास्ती पडतात. आणि नॉट जस्ट द प्रॉपर्टी टॅक्स, बट ऑल्सो अदर टॅक्स. पुष्कळसे टॅक्सेस तुम्हाला जास्त पडतात आणि टॅक्स सोडून द्या. टॅक्सच्या व्यतिरिक्त मग युटिलिटीज आहे ना. तुम्हाला घर ते हीट करावं लागेल, कोल्ड करावं लागेल, आणखीन पाणी लागेल, व्हॉटएव्हर किंवा त्याला स्वच्छ करायला माणसं लागतील. तर ऑल ऑफ दॅट इज स्टेअरिंग मी ॲट द फेस. आपण जेव्हा कुठलीही चांगली गोष्ट आपल्या जीवनात व्हावी असं वाटत असतं ना, तेव्हा ती चांगली गोष्ट मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय लागेल, ह्याचा विचार करावा आधी. तर सगळ्यात चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपलं शरीर. दॅट इज द बिगेस्ट गिफ्ट वी हॅव, राइट? तर ते चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर दॅट इज अ गुड थिंग. यालागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज, तरी सर्व भूतांकुरे बीज विरूढत असे थेमी. याकरता आम्ही आपलं वर्मत्व आता एकदम सांगतो. ते असं की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारं जे बीज आहे ते मी आहे. म्हणून साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. एवढा करता लहान मोठं अशी निवड करू नये. एक कमी योग्यतेचं आणि एक जास्त योग्यतेचं असली कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या वस्तू म्हणून वस्तू आहेत त्या सगळ्या मीच आहे असं समजायचं. तरी यावरी साधारण ऐक पा आणि कही खूण, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. अर्जुना यापेक्षाही सर्वसामान्य आणखी एक खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असं तू समज. यद्यद विभूतिमत्वत्वं श्रीमदूर्जितमेव वा, तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसंभवम्. जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने किंवा उदारतेने युक्त असेल, ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असं जाण. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. ज्या ज्या प्राण्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ह्या दोन्ही राहायला आलेल्या असतील, तो तो माझी प्राणविभूती असं समज. अथवा बहुनैतेन किंज्ञातेन तव अर्जुन, विष्टभ्याहमिदं कृत्स्नात् अमेकांशन स्थितो जगत्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशकोऽध्यायः. अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं ज्ञान कशा काय करायचं, काय कसं शिकायचं? कारण असा तू मला कुठवर जाणशील? तर थोडक्यात सांगतो, मीच आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलेलो आहे. त्यामुळे जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला थोडासा अंश मिळेल. परंतु भगवंताचं जे सुंदर सौंदर्य आणि ऐश्वर्य आहे ते आपल्याला बघायला मिळणार नाही किंवा त्याचा अनुभव येणार नाही. अथवा एकले बिंबमय गगनी, प्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाहिजे. अथवा सूर्यबिंब जसं आकाशात एकटं असतं पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याचप्रमाणे ह्या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. तया ते ऐकले झणीमळ, तो निर्धन या भाषा नेण, काय कामधेनु सवे सर्वस्व अन चालत असे. ज्या पुरुषांना तू कदाचित एकटं असं म्हणशील, तर असं म्हणू नकोस. ते ऐश्वर्य शून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नको. जरी त्यांच्याजवळ साधनं त्या मानाने प्रत्यक्ष नाही दिसली तरी सुद्धा त्यांच्या त्या अंगीभूत आहेतच. समजा आपल्याजवळ एखादं साधन नसलं आणि आपल्याला समजा ते साधन विकावं लागलं किंवा काय व्हॉटएव्हर, तर दुसऱ्या कोणाकडे गेल्यानंतर आपण ते जर साधन बघितलं ते आपण तसंच चालवू. दॅट इज हाऊ इट हॅपन्स इन अवर लाईफ. है ना?
ज्या ज्या पुरुषांना तू कदाचित एकटं असं म्हणशील तसं नको म्हणू. कारण की ते ऐश्वर शून्य आहेत अशी गोष्ट तू समजू. जरी त्यांच्या जर साधना प्रत्यक्ष दिसली नाही, तरी ती त्यांच्या अंगभूतच आहेत. ओके. कामधेनू बरोबर सर्व सामग्री चालत असते का? तर नाही. कारण की कामधेनूला आपण मागितलं तर ती तिथेच प्रकट करते ना. सो इफ वी हॅव द विशिंग ट्री अँड इफ वी आर कॅरिंग दॅट विशिंग ट्री इन अवर पॉकेट, whenever, wherever, whatever we are, we can be 100%. सहज होऊ शकतं. हं. तिये ते जे जेधवा जो मागे, ते ते एकसरेची प्रसवो लागे, तेवी विश्वविभव तया आंगे होऊनी असती. तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल, ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्याचा अंगभूत होऊन राहतात. भगवंताचाच विस्तार आहे सगळं जग म्हणजे. हं. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जगे नमस्कारिजे आज्ञा, ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. त्यांना ओळखायची खूण हीच, की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. शिरसावंद्य म्हणजे ॲक्सेप्टेबल आणि ॲज वेल ॲज रिव्हियर्ड. ॲक्सेप्टेड विथ रेव्हरन्स. सो एनिथिंग दॅट इज ॲक्सेप्टेबल विथ रेव्हरन्स इज शिरसावंद्य. म्हणजे आपण त्याच्यावर साष्टांग नमस्कार ठेवून, डोकं ठेवून नमस्कार करावा, अशी ती आज्ञा असते. शिरसा वंद्य. वंद्य म्हणजे वी प्रे. बरोबर? बुद्धिमान अर्जुना, असे जे आहे ते माझे अवतार समज. आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष. काम जे मीची एक अशेष विश्व हे म्हणनी. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून ह्या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणं म्हणजे मोठं पाप आहे. तरी आपण साधारण आणि सांगू, ऐसा कैसेनी पा कल्पावा विभागू, वाया आपुलिये मतिवंगू, भेदाचा लावावा. तरी आता साधारण आणि सांगू, ऐसा कैसेनी पा कल्पावा विभागू, वाया आपुलिये मतिवंगू, भेदाचा लावावा. आता तर एकच साधारण व एक चांगला असा भेद कशाला कल्पायचा आहे? आपल्याच बुद्धीने आपल्याच माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावा? ओके. एरवी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हा गा वायुसी का पांडवे, कापा डावे उजवे अंग हे. नाहीतर तूप कशाला घुसळायचं, अमृताला शिजवून काय करायचं? बाबा, अर्जुन, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहेत का? हं? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवं आणि डावं असं वेगवेगळं अंग आहे का? करेक्ट. अशा प्रकारे हा आपला 10वा अध्याय संपत आला आता. हं? पै सूर्यबिंबास पोटपाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. सूर्यबिंबाला पोट आणि पाठ आहे का? म्हणून पाहायला गेलं तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही. माझ्या सामान्य रूपामध्ये देयर इज नो diversity, देयर इज नो मल्टिप्लिसिटी. आणि सिनाना ही विभूती मज अपाते मावसीला किती. हां, ते आहे ना. म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आणि निरनिराळ्या विभूतींनी जो अमर्याद मी त्या मला किती मोशील. यास्तव अर्जुना, फार बोलून काय करायचंय? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. ओके. आता पै माझेनी एके अंशे, हे जग व्यापिले असे, यालागी भेदू सांडूनी सरिसे साम्ये भज. माझ्या एकाच अंशाने हे सगळं जग व्यापलेलं आहे. ह्याकरता आता भेदभावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखं भज. ऐसे
विबुधवन विबुधवन वसंते, तेणे विरक्तांचे एकांते, बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचं एकनिष्ठेचं ठिकाण असं जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते ह्याप्रमाणे बोलले. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत. विचार करा की एखादं ज्ञानी पुरुषांचंच वन आहे. तिथे जो अनंत आहे, तिथे त्यांचं जे एकनिष्ठेचं ठिकाण आहे, असे जे श्रीमंत कृष्ण देव ते ह्याप्रमाणे बोलले. काय बोलले? तेथ अर्जुन म्हणे स्वामी, येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही, जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एकी. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज भेद हा वेगळा असून त्याला टाकणारे आम्ही एक वेगळे आणि असे आपण अविचाराने बोलला. सो यू डोंट से दॅट राईट. कारण हा हो सूर्य म्हणजे काय जगाते, अंधारे दवडा का परवते, तेवी ढसाळ म्हणत देवा तू ते तरी आणि कहा बोलू. सूर्य काय लोकांना असं म्हणतो का की मला यायचंय म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा, नाहीतर मला ठेच लागेल. सूर्यापुढे जसा अंधार तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही असं असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता. पण तुम्हाला दांडगे कसं म्हणायचं? कारण तो अतिप्रसंग होतो. हे जे म्हणायचं ते म्हणून टाकलं. पण नंतर म्हटलं की ते मी तुम्हाला का बरं म्हणू, कारण की तो अतिप्रसंग होतो. ज्ञानदेव महाराज म्हणजे जीनियस आहे, जीनियस. तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची ये मुखासी का नाना मिळे, तयाचिया हृदयाते सांडूनी पळे भेदुजी साच. कोणत्या एखाद्या वेळी तुझं नावच जर तुझ्या ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल, त्याच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पळेल. हे तुझं नावच याच्या मुखात येईल. तर समजा आपण श्रीकृष्ण 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 अशा प्रकारचा जप जर केला, तर श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये दुसरं काही येणारच नाही, है ना. आणि मग तशा नामजपाने आपलं अंतःकरण शुद्ध पवित्र होतं. ओके. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेदू कायसा के देखावा कवणे. असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त आहेस. आपण नाही का पूजा करताना एक पळीवर पाणी घेतो आणि मग ते अर्घ्य देवाला अर्पण करतो. तर त्याचप्रमाणे असा तो पूर्ण परब्रह्म तो मला दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता आमचा भेद कसा कोणी व कुठे पाहायचा आहे? जी चंद्रबिंबांचा गाभारा रिगातिला रिगा रिगालियावरी ही उभारा, परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडतं असं जर म्हटलं तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलत आहात. अरे बापरे! अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडतं असं जर म्हटलं तर ते शोभेल का? परंतु हे श्रीकृष्ण, आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलत आहात. सो शॅल वी लुक ॲट दीज टू? जी चंद्रबिंबांचा गाभारा रिगालियावरीही उभारा, परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडतं असं जर म्हटलं ते शोभेल का? परंतु हे श्रीकृष्ण, आपण आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलतात असं अर्जुन कृष्णाला सांगतोय. किंवा ज्ञानदेव म्हणतात आपल्याला त्यांच्याबद्दल. तेथ सावियाची पारितोषिणे देवे, अर्जुना ते आलिंगले जीवे, मग म्हणे तुवा न कोपावे आमुचिया बोला. मग त्या प्रसंगात देवाने अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून मिठी मारली आणि मग म्हटलं, अर्जुना, आमच्या बोलण्याविषयी रागवू नको बरं का. आम्ही तुझं भेदाची आवाहणी सांगितली, जे विभूतींची कहाणी
ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की न मने. आम्ही भेदाच्या मार्गाने तुला विभूतींची जी कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही. आता याच्यामध्ये एक असं द्वयर्थी आहे बघा हे वाक्य, की आम्ही भेदाच्या मार्गाने तुला विभूतींची कथा सांगितली की तू वेगळा आणि विभूती वेगळ्या. पण ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही, म्हणजे काय की त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुला तुझ्या मनामध्येच कळल्या की नाही. हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिलं, तर आम्हाला असं आढळलं की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. मी उदाहरणं देऊन तुला सांगितलं, परंतु ते सगळं व्यवस्थित समजलं असं मला जाणवलं. तेथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे, परी देखत असे विश्व आघवे तुवा भरले. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचं तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्या स्वरूपाने भरलेलं आहे. एवढं कळलं तरी पुरे आहे, नाही का. पै राया तो पंडुसुत, ऐसिये प्रतीतीसी जाहला वरी तू. या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. आता हे सगळं तुम्हाला सांगितलं ना, की ही सगळी कहाणी गीतेची संजय धृतराष्ट्राला सांगतो, राईट. म्हणजे ऐकणाऱ्यांच्या चार पेअर्स आहेत: संजय धृतराष्ट्र, संजय श्रीकृष्ण, अर्जुन श्रीकृष्ण आणि आपण दोघे. तर ह्या चार पेअर्समध्ये धृतराष्ट्राला काय झालं? काहीच नाही झालं. महाभारतामध्ये त्याचा काही उल्लेख नाही. गीता ऐकल्यानंतर काय झालं धृतराष्ट्राला कोणालाच माहिती नाही. त्याच्यामध्ये काही बदल नाही घडला हे तर माहिती आहे. संजयला काय झालं? संजयला हे विश्वरूप आठवून त्याला खूप आनंदाच्या उकळ्या सारख्या फुटत होत्या. मला हे विश्वरूप सारखं आठवून आठवून मला खूप चांगलं वाटतं, असं तो म्हणाला. अर्जुन जो होता त्याचा मोह नष्ट झाला. आता हे आपण चौघे आपलं जे चौथं पेर आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा, तर त्याच्यामध्ये आपला देखील मोह नष्ट व्हायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. मोह नष्ट व्हायला पाहिजे म्हणजे आपण जे स्वतःला वेगळा जीव मानतो आहोत, आपण जे स्वतःला देह मानतो आहोत, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनातनं पूर्णपणे गळून पडायला पाहिजे. व्यवहारात आपण रोजच्या जीवनामध्ये देह म्हणून वावरू, जीव म्हणून देखील वावरू, परंतु आपल्याला हे माहिती असेल आतून की आपण ना देह आहोत ना जीव आहोत. हेच फक्त आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे ना. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. की संजयो दुखवलेनी अंतःकरणे, म्हणत असे नवल नवे दैव दवडणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तव आतुही आंधळा. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असलं भाग्य आलं असता ते दवडणं, हे आश्चर्य नाही का. म्हणजे धृतराष्ट्राला हे सगळं मी ऐकवतो आहे, हे किती भाग्य आहे, पण तो ते भाग्य दवडतोय कारण की तो स्थिर राहिला, तो स्तब्ध राहिला, तो स्वस्थ राहिला, त्याच्या मनावर काही परिणाम घडलाच नाही. हा धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असं मला वाटत होतं, पण पण काय त्याला अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असताना हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे. म्हणजे हा मठ्ठ आहे, माठ आहे, ढ आहे. ह्यावरून मला असं वाटतं, की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे, म्हणजे तो चर्मचक्षूंनी म्हणजे चामड्याच्या डोळ्यांनी तो आंधळा आहेच. तसा तो अंतःकरणातही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे. म्हणजे त्याचं अंतःकरण जे आहे, ज्यांनी त्याला समजू शकतं काही, त्याची बुद्धी जी आहे, त्यांनी पण तो आंधळाच आहे. ही इज अनेबल टू अंडरस्टँड एनिथिंग आय हॅव बीन टेलिंग. टोटली ढ. ठीक आहे ना. परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वाढवितसे मानू, की याही वरी तया आणू दिवसा उपनला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचं बोलणं राहू दे. तो अर्जुन आपल्या हिताचं प्रमाण वाढवतोय. कशावरून? तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. बघा, इतकं सगळं विभूतींचं वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा अर्जुनाला वाटलं, की आता काहीतरी अचाट आपल्याला बघायचं आहे. तर तो पुढचा अध्याय येणार आहे आता, है ना? म्हणे हेची हृदया आतुली प्रतीती, बाहेरी अवतरो का डोळ्याप्रती, ये आरतीची या पाऊली मती उठती जाहली. अर्जुन आपल्याशी असं म्हणायला लागला,
की हा म्हणजे सर्व विश्वात एक भगवंताचं रूप व्याप्त आहे, हा माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा. अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. बघा, माझ्या आत तर मला आता कळलं की ह्या सगळ्या विभूती ज्या आहेत त्या माझ्या आतमध्ये आहेत, त्या मला सगळ्या समजल्या. आय कुड अंडरस्टँड ऑल ऑफ धिस. पण आता मला त्या आपल्या चर्मचक्षूंनी म्हणजे माझ्या डोळ्यांनी, माय फिजिकल आईज, मला ते आता बघायचंय. मिया हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हावतो देवा आगळा म्हणून करी. आता तो काय करतोय की मी ह्याच दोन डोळ्यांनी म्हणजे बाह्य चर्माक्षूंनी सर्व विश्वरूप पाहावं एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करत होता. तो दैवाने थोर म्हणजे हिज डेस्टिनी वॉज रिअली वंडरफुल. दैव म्हणजे डेस्टिनी आणि थोर म्हणजे खूप चांगली होती त्याची डेस्टिनी किंवा त्याचं भाग्य खूप चांगलं होतं, म्हणून तो अशी इच्छा करत होता देवासमोर की मला तू तुझं विश्वरूप दर्शन दाखव. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा, जे जे येईल तयाची मुखा ते ते साचची करीतसे येरू. आज अर्जुन अर्जुन जो आहे ना, हा कल्पतरूची फांदी आहे. कल्पतरू म्हणजे ज्या झाडाखाली आपण बसून समजा एखादी इच्छा केली तर आपली इच्छा पूर्ण होते. तर तसा अर्जुन जो आहे तो आता कृष्णाच्या पायाशी बसलेला आहे. तर कृष्ण इज लाईक ए कल्पतरू. तर त्याच्या मनात जी जी इच्छा येईल ती कृष्ण पूर्ण करणार आहे. म्हणून त्या फांदीला वांझ फुलं येणार नाहीत असं समजा. म्हणजे काय आहे की ती इच्छा जी आहे ना ती पूर्ण होणारच आहे. आपल्या मनामध्ये इच्छा आली की ती इच्छा पूर्ण नाही होत. म्हणजे काय आहे की आपला जो कल्पतरू आहे तो वांझ आहे. त्याला फुलं नाही येत. किंवा फुलं आली तरी सुद्धा ती वांझ असतात. दे वॉन्ट फ्रक्टिफाय. फुलं येतील परंतु ते जर्मिनेट नाही होणार किंवा पॉलिनेट नाही होणार आणि मग त्यांना फळं नाही येणार. जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरं करत आहे. बघा, जो प्रल्हादाचिया बोला विषाही सकट आपणची जाहला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीसी. प्रल्हादाने म्हणजे माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असं हिरण्य कशिपू सांगितल्या कारणाने जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू म्हणून लाभला होता. हिरण्यकश्यपूने जेव्हा प्रल्हादाला विचारलं की तुझा नारायण कुठे आहे, तर प्रल्हादाने सांगितलं की सगळीकडेच आहे. सगळीकडे सर्वव्यापी आहेत. तर सगळंच्या सगळं इन्क्लुडिंग विश हे देखील तेच आहे. बिकॉज इट हॅज एक्झिस्टन्स, डज इट नॉट? सो इफ देर इज एक्झिस्टन्स इट मीन्स इट इज परमात्मा, कारण की परमात्मा इज एक्झिस्टन्स इटसेल्फ. त्यामुळे जी कुठली गोष्ट अस्तित्वात आहे ती सगळीच्या सगळी म्हणजे परमात्म्याचंच प्रगटीकरण, मॅनिफेस्टेशन आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा श्रीकृष्ण अर्जुनाला सद्गुरू म्हणून लाभला होता. म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवणे भंगी, ते ते सांगेन पुढील ये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आता हा निवृत्तीचा ज्ञानदेव काय म्हणतोय की म्हणून मला विश्वरूप दाखवा. हे श्रीकृष्णाला विचारायला अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगात सांगणार आहे, असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ठीक आहे. ह्याच्या शेवटी आपण जे अवनी म्हणते ना ते आपण म्हणायचा प्रयत्न करू. मला ते आठवायचा प्रयत्न करतो मी. ओम श्रीमद तत्सदिती. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु. हा, याच्या पुढे काय कोणाला म्हणता येईल का? एनीबडी कॅन से दिस प्रार्थना? ओम तत्सदिती. हा, एनीबडी हु कॅन से द ओम प्रार्थना? तत् ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूति योगो नाम विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. ध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे हा 10वा अध्याय इथे सुफळ संपूर्ण झाला आणि आपण त्याची सगळी कथा ऐकली. याच्यामध्ये आपल्याला असं कळलं की चराचरामध्ये भगवान व्यापून राहिलेला आहे आणि व्यापून उरलेला पण आहे. आणि या जगामध्ये, या विश्वामध्ये जे काही आपल्याला श्रेष्ठ दिसतं, श्रेष्ठत्व दिसतं, ते सगळंच्या सगळं भगवंताचंच प्रगट रूप आहे. तर ते प्रगट रूप ह्याच्यामध्ये आपण न अडकता, प्रगट रूपामध्ये न अडकता, आपण जर त्याच्या मागच्या भगवंतावर जर लक्ष केंद्रित केलं,
किंवा जे आहे जे दिसतंय ते भगवत स्वरूपच आहे, असा जरी मनामध्ये भाव राहिला तरी सुद्धा आपण या जगामध्ये खूप चांगले राहू. म्हणजे काय होईल की जगामधल्या वस्तूंविषयी आपल्या मनामध्ये भोगभावना निर्माण होणार नाही, कारण की हे सगळंच्या सगळं भगवंताच आहे. मग ते मी ओरबाडून त्याचा भोग कसा करू, असं आपल्या मनात येईल. तर जर आपल्याला असं वाटलं की हे सगळं जग म्हणजे भगवंताचंच रूप आहे, तर त्याबद्दलची आपल्या मनातली भोगभावना नष्ट होईल. दुसऱ्या प्रकारे जर आपल्याला असं लक्षात आलं की हे जग म्हणजे आभासात्मक आहे. आभासात्मक का बरं आहे? कारण की हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. जोपर्यंत माझ्या मनामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटत नाही आणि त्याचा आभास मला होत नाही, तोपर्यंत बाहेरच्या जगाचा आभास मला होत नाही. आणि माझ्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि बाहेरचं जग ह्या दोन्ही गोष्टी आभासात्मक आहेत. दीज आर ऑल इम्प्रेशन्स ऑन अवर ओन माइंड. आपल्या मनावर त्या फक्त प्रतिबिंब रूपाने आपल्याला ओळखायला येतात. तर जर सगळंच्या सगळं जग हे आभासात्मक आहे हे मला कळलं, तर त्याच्याबद्दल आसक्ती उरणार नाही. आणि ज्याच्याबद्दल आसक्ती नसते त्याच्याबद्दल भोगभावना निर्माण नाही होऊ शकत. इफ आय नो समथिंग डझंट एक्झिस्ट in reality, if I know that something is only an appearance, will I crave that appearance? Will I be attached to that appearance? No. अशा प्रकारे दोन्ही दृष्टींनी आपण जर बघितलं, भक्तीच्या दृष्टीने बघितलं, की सगळं जग म्हणजे भगवत स्वरूप आहे. किंवा अद्वैताच्या दृष्टिकोनातनं बघितलं, की सर्व जग जे आहे हे भासमान आहे, हे मिथ्या आहे. तर दोन्ही दृष्टिकोनातनं जगाविषयी किंवा जगामधल्या कुठल्याही विषयाबद्दल आपल्या मनामधली आसक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. पण आपण दोन्हीमध्ये अर्धवट आहोत. आपण ना अद्वैतामध्ये पूर्ण आहोत, न भक्तीमध्ये पूर्ण आहोत. त्यामुळे सगळी सृष्टी ही माझ्या उपभोगाचं साधन आहे आणि त्या सृष्टीमधले सगळे जे विषय आहेत, त्या विषयांचा भोग मी केल्यानंतर मला सुख प्राप्त होईल, अशा भ्रमामध्ये आपण जगतो. त्याच्यातनं आपल्याला बाहेर निघायचं. त्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं तर सांगा. वी कॅन टॉक अबाउट इट अ बिट. 10वा अध्याय किती सुंदर होता. विभूती योग. इतक्या सगळ्या विभूती आपण बघितल्या भगवंताच्या. आणि जर कोणाला काही प्रश्न नसला तर आपण इथे हा अध्याय आज कन्क्लूड करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.